अरे गाडी चालवून आंग बोलता आंबलं बॉ. ओ मॅडम, तुमच्या बॉयफ्रेंड कधी येणार आहे? सकाळपासून फिरवताय ना तुम्ही मला. माझे पैसे द्या आणि जाऊ द्या बॉ मला. दादा, घरातून पळून आलेल्या मुलीसोबत तुम्ही असं वागणार? बोलून तर असं राहिलंय जसं काय ऑलिम्पिक मध्ये पडण्याच्या शर्यतीत गोल्ड मेडलच मिळालंय बॉटीला. मला जर आधी माहिती असतं ना की पडून जाऊन लग्न करणार आहे तू आणि त्याच्यासाठी टॅक्सी बुक केली आहे, तर मी आहे ना हे भाडंच घेतलं नसतं. एक तर त्या बाहेर तू तुझ्या बापाच्या मोबाईलवरून टॅक्सी बुक केली. तो सारखा फोन करून करून मला धमक्या देतोय ना. अरे हसते काय तू? काय फालतूपणा आहे? अरे मला काय संबंध आहे? बोलव ना तुझ्या बॉयफ्रेंडला, मला माझे पैसे द्या, जाऊ द्या ना. येणार माझं बॉयफ्रेंड येणार आणि तुम्हाला देणार पैसे देणार. त्याचं टेन्शन नका घेऊ. कसं आहे ना, आम्हाला असं निर्जन ठिकाणी भेटायची सवय आहे. तो असं निर्जन ठिकाणी पटकन पोहोचतो. अरे बापरे. देखो वो आ गया. देखो देखो वो आ गया. देखो देखो वो आ गया. एवढी पण निर्जन जागा नाही आहे इथे. आहे मी. बुशी, तुझा हात ठीक आहे ना बुशी? हा ओके. म्हणजे आता हातांची हे बघ ना, बोटांची वळवळ वळवळ होते आता. तुमची बडबड राहू द्या तिकडे. भाऊ, अरे तू पडून जाऊन लग्न करणार आहे ना रे? हे काय झाडे बिडे लावून आले तू? काढ काय ना ते डोक्यात अडकले काहीतरी. काढ दे. बाल नीट कर. अरे पडून जाऊन लग्न करणार आहे ना तू? अरे काय प्लॅनिंग बिनिंग आहे का नाही तुझं? ही बिचारी पोरगी सकाळपासून फिरते आणि मला पण फिरवते. हे बघ भाऊ, टॅक्सीचे 3,000 रुपये भाड्याचे झालेले आहेत. मला ते मी जातो. बुशी, यांचे पैसे द्या आणि यांना मोकळं कर यार प्लीज. आणि बुशी, आता मला सांग, कुठे जाणार आहोत आता आपण? हे सगळं मी अरेंजमेंट केली होती, म्हणजे सगळं व्यवस्था केली होती, पण जरा हल्लं सगळं. हल्लं? हा म्हणजे असं कधी हल्लं? बुशी, आज आपण मंदिरात जाऊन लग्न करणार आहे ना? हो, मी जायचो होतो देवळात. मग? म्हणजे प्रॉब्लेम काय नाही झाला, म्हणजे देवाचा पण प्रॉब्लेम नाही झाला आणि देवळाचा पण नाही झाला. पण काय झालं, त्या भटजीने ना 500 रुपये दक्षिणा मागितली. हो भाऊ, मग काय फुकटात लग्न लावून देणार आहे का? तो दक्षिणा मागेलच ना. अरे बडजीला द्यायला तुझ्याकडे दक्षिणा नाहीये आणि तू पडून जाऊन लग्न करणार आहे का रे? काय काय? अहो ते करणार होतो मी, सगळी अरेंजमेंट केली होती. काय झालं, ते रजिस्टर ऑफिसला जाऊन तिकडे नोंदणी करायला लागते ना, तर मी टोटक्याला बोललो तू जाऊन कर. तर तो गेला गोपीनाथला आपल्या दुसऱ्या मित्राला घेऊन, आणि तिकडे गेला तर नेमका ना गाडीतला पेट्रोल संपला त्याच्या. मग त्यामुळे नोंदणीच झाली नाही ना. ठीक आहे, उद्याचं नाही झालं नाही ना. मग बुशी, पण परवा लग्न करू ना. शिव परवा कसं करणार लग्न? परवा संडे ना. मग ठीक आहे, संडे नाही तर मंडेला करू ना. लग्न करू आणि हनीमूनला जाऊ. ओ शिव, बुशी, शिव बुशी, चल गाडी जाऊ. काय गाडीत जाऊ रे? का लॉज आहे का ते? लॉज वाटली पाहिजे तुम्हाला. लाज अरे एवढा भारी नव्हता, 65 होता बुवा. पण तुम्ही एवढे हसले ना, त्याच्यामुळे जास्त अपमान वाटतोय मला. नाही, दातड काढताय तुम्ही. दातड काढायला काही लागत नाही, पण पडून जाऊन लग्न करायला ना भलती हिंमत लागते. खायची गोष्ट नाही रे ती. नाही भूषण, बरोबर बोलताय दादा. तू आजी करतेले, तू आली का नाही? आजी करते. मग मी करतो ना. आपण बघू ना, काहीतरी करू ना. मी काय
काय करू मी करतो काहीतरी. आपण करू, एक काम करू, आपण 2 दिवस हॉटेलमध्ये राहूया. हा चालेल. हो चला, आम्हाला हॉटेलला घेऊन चला. ए, नाही चल. रे भो, माझा जीव कदरला रे आता. मला नका फिरवू आता, मला माझे पैसे त्यांच्या उद्या रे. अरे, अरे काय ते? करत असतो रे, का कबूतर खाल्लं करा तू? तर चला ना, हॉटेलला सोडा हा? फक्त. आणि स्वस्तातलं हॉटेल बघा, एकदम स्वस्तातलं हॉटेल. स्वस्तातलं हॉटेल, स्वस्तातलं. पैसे किती आहे? पैसे किती आहे? शिवाली किती पैसे तुझ्याकडे? माझ्याकडे हा? माझ्याकडे पैसे नाही आहेत. तू बोलला ना असशील तशी आहे. ड्रॉवर मध्ये आपल्या घरी आहे ना 5,000 रुपये होते. मी हात नाही लावला, होते तशी आले इकडे. म्हणून दादांचे पैसे राहिले ना द्यायचे, हो की नाही? तुझ्याकडे किती पैसे आहे रे? किती पैसे? असं काय भूतासारखं तोंड करतोय? अरे पैसे किती आहे? तोंडाने बोल ना. अरे बोल ना. काहीच नाही आहेत. तुला काही वाटतं का रे? तुझ्याकडे 1 रुपया नाही, तुझ्या काही प्लॅनिंग नाही. कोणाच्या जोरावर तू पडून जाऊन लग्न करणार आहे रे? हा? अरे तू आता काय करणार आहे? आलं मी झटके आले त्याला परत. हो ठीक आहे, बरं पैसे नाहीत, हरकत नाही. हॉटेलचा प्लॅन कॅन्सल करूया. एक काम करतो, आम्ही तुमच्या घरी येतो. चला 2 दिवस तुमच्याकडे राहूया. हा. ए या म्हणाले, चल बस गाडी. तुला काही अक्कल माक्कल काही आहे का नाही ग? अगर बघ ना त्या खापर तोंड्याकडे, कसा आहे तो, कसा आहे ते भूत. हा? खिशात नाही दमडीन, स्वतःचीच वाजवतो दिमडी, असा आहे तो. अरे ऐकून घे, अरे त्याच्याकडे पैसा अडका काहीच नाहीये. लग्न झाल्यानंतर तो तुला काय खाऊ घालणार आहे? हा, कुठे ठेवणार आहे? विचार त्याला, विचार. बरोबर. भुशी इकडे, भुशी इकडे. मला सांग, लग्न झाल्यानंतर तू मला कुठे ठेवणार? इथे ठेवणार रे? इथे ठेवणार रे तू? हा? अरे तुझा एवढूसा छातीचा पिंजरा, त्याच्यात तुझंच हृदय कसं मस मावतंय, तिला कुठे ठेवतो? घुस ग त्याच्या छातडात, घुस. कल्पना विश्वात रमू नको, वास्तवात ये. जरा बघ, थोबाड दाखव त्याला, किती भीषण वास्तव आहे बघ. हा बरोबर आहे दादा, मग? तुमचं बरोबर आहे, बरोबर आहे. भूषण, तू मला घ्यायला असा हात हलवत आलास? तुझ्या खिशात साधे 10 रुपये सुद्धा नाहीये भूषण. कसं करणार रे आपण संसार नंतर? मला नाही राहायचं तुझ्या बरोबर. चला मी तुमच्या बरोबर येते. माझ्यासोबत कुठे आहे? हा? माझ्या ऑलरेडी लग्न झालेलं आहे, माझी बायको आहे, मला एक मुलगा आहे. शिव, 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 तुम्हाला नको शिव. आथू घाण गंध पटाक, मला नको शिव म्हणे. शिव, आपलं प्रेम आहे ना एकमेकांवर, आणि तू आज म्हणते की लग्न नाही करणार. देखो मैंने देखा है ये एक सपना, सपना. फूलों के शहर में हूँ, घर अपना. क्या समा है, तू कहाँ है? मैं आई 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 आई. मी बाबा, मैं आई 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 आई. मी बाबा, मैं आई. मी बाबा, मैं आई. मी बाबा, मैं आई. ये बाबा, मी बाबा. ए बाबा, नहीं, कोणी तू आई. बाबा. अरे बाबावाला, हा? 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 तुझे घर घ्यायची अवकात नाही आणि तू बाबा होतो का रे? अरे तुम्ही बाय ना किंचित कुमार गौरव. बघा, कल्याणची विजेता पंडित कुठली? ए भो, मना पैसा दे टाका रे, काही बी करा तुम्ही. तू पैसे दे, नाही तर इथल्या इथे तुला सोलून टाकीन रे मी आता. तुझी अवकात नव्हती तर कशाला पडवून आणलं रे हिला? कशाला पडवून आणला? मी कुठे आणलं पळून? मग ती आधी आली होती, मी नंतर आलो ना. तिची ती झाली पळून. काय बोलतोय हा? तू पडून आली स्वतः? नाही नाही नाही, मी पळून आले नाही हा भूषण. हा, या टॅक्सीवाल्या काकांनी मला टॅक्सीत टाकलं म्हणून मी पळून आले. अरे मी कधी का तुझ्या बापाच्या मोबाईल वरून बुक केलं? हॅलो माकड तोंड्या. टोनी दादा. ए टोनी दादा, आपण पण काय घाबरत नाही, तुला कळलं ना? अरे मग पाठव ना तुझ्या
तुझ्या पोरांना, आपल्याकडे पण माणसं आहेत. ओ तुमचं नाव काय आहे? श्याम राजपूत. हा, आपल्याकडे श्याम राजपूत आहे, लय डेंजर आहे, एवढा 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 आहे हा. तुझ्या पोरांना असा अरे वाहू दे ना मग रक्ताच्या नद्या, आपण काय घाबरतो काय, आपल्याकडे श्याम दादा आहे हा. अरे पाठव ना मग तुझ्या फोन दे पोरांना. इकडे दे, फोन दे ना, दे मी बोलतो. घाबराव म्हणजे भाऊ टोनी दादा. बरं. हा मी श्याम राजपूत बोलतोय. हा. ए बोलू नको जास्त, टॅक्सी ड्रायव्हर आहे मी. हा हे बघ 3,000 रुपये घेऊन ये. पनवेलच्या पुढे 20 किलोमीटरवर तुझी बहीण आहे आणि तिच्या जो प्रियकर आहे ना त्याला पण मी पकडलेलं आहे. नाही तू आता पडूच शकत नाही. हा घेऊन जा. नंतर बहिणीला आहे ना नीट जताडून दे काय करायचे. नाही तुमच्यातर्फे दणके देतो मी आणि माझ्यातर्फे पण दणक्यावर दणके देतो. अरे